मंडळी, सर्व प्राणी पृथ्वीच्या आधाराने जगतात हे सर्वांनाच माहीत आहे. देह पृथ्वी तत्वाचा बनलेला असल्यामुळे पृथ्वी वाचून सर्व जीवांना गत्यंतर नाही. पृथ्वी सोडून प्राणी कोठेच जाऊ शकत नाही. देव, दानव, मानव, सुष्ट, दुष्ट, महाबळी, दुबळी सर्वजण या पृथ्वीवर राहतात. कोट्यावधी जीव आणि भगवंताचे अनेक अवतार असे सारे पृथ्वीवर राहतात. लोक पृथ्वीला जाळतात, पोळतात, उकरतात, नांगरतात, मलमूत्र तिच्यावर टाकतात. अंतकाळी सर्वांचे देह पृथ्वीवरच पडतात. पृथ्वी जिकडे तिकडे अफाट पसरली आहे. ती सगळी फिरून पाहणे कोणाला शक्य नाही. तसेच तिच्यावर अनेक प्रकारचे पाषाण व नाना तऱ्हेच्या वनस्पती पसरल्या आहेत. तिच्या पोटात नाना रत्ने सापडतात. लोक माझी जमीन म्हणतात, पण अखेर ती जमीन सोडून त्यांना जावे लागते. पृथ्वी जशीच्या तशी राहते. हेच या पृथ्वी स्तवन निरूपण या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे. श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकासारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्रीदासबोध दशक 16वा समास 3. सर्व जीव पृथ्वीच्या आधाराने राहतात. देह पृथ्वीचा बनलेला असतो. लोक तिला वाटेल तशी वागवतात, पण चांगल्या वाईटाला सर्वांना तिचाच आधार आहे. ही पृथ्वी खरोखरच धन्य आहे. हिचा महिमा सांगावा तेवढा थोडाच आहे. अगदी सगळे प्राणी तिच्याच आधाराने राहतात. आकाशात राहणाऱ्या जीवांना सुद्धा पृथ्वीचाच आधार असतो, कारण देह पृथ्वी तत्वाचा बनलेला असतो आणि देहावाचून जीव जगू शकत नाही. लोक पृथ्वीला जाळतात, पोळतात, कुदळीने खणतात, नांगरतात, उकरतात, खणून काढतात. तिच्यावर मलमूत्र टाकतात व ओकतात. नासके, कुजके, अतिजीर्ण झालेल्या पदार्थांना पृथ्वीचाच आधार असतो. अंतकाळी प्राण्याचा देह पृथ्वीवरच पडतो. सगळे बरे वाईट जे आहे त्याला पृथ्वीचाच आधार असतो. अनेक धातू व द्रव्ये पृथ्वीच्या पोटामध्ये आपल्याला सापडतात. देव, दानव, मानव, किल्ले, शहरे, मेरू, मांदार, अवरोनोदक या सर्वांना पृथ्वीचाच आधार आहे. लढाई होऊन एकमेकांनी एकमेकांचा संहार केला तर ते दोघेही पृथ्वीवरच असतात. पृथ्वी सोडून दुसरीकडे कोणी जाऊ शकत नाही. गड, कोट, गावे आणि शहरे आणि नाना प्रकारचे देश पृथ्वीवरच आहेत. प्रवास केला म्हणजे ते कळतात. देव, दानव आणि मानव यांचे राहणे या पृथ्वीवरच असते. नाना प्रकारची रत्ने, हिरे, परीस, अनेक प्रकारचे धातू आणि द्रव्ये पृथ्वीमध्ये गुप्त असतात. त्यांना प्रकट करण्यास पृथ्वीखेरीज दुसरा कोणताही मार्ग नाही. मेरू, मांदार, हिमालय तसेच 8 कुलाचल पर्वत, नाना प्रकारचे पक्षी, मासे आणि सर्प यांना आधार ही पृथ्वीच आहे. अनेक समुद्रांपलीकडे पृथ्वीच्या सभोवती असलेल्या अवरोनोदकाकडे पृथ्वीचे मोठमोठाले कडे तुटलेले आहेत. त्यामध्ये लहान मोठी अशी खूप गुप्त विवरे आहेत. त्या विवरांच्या मध्ये अगदी गाढ अंधार भरलेला आहे. अवरोनोदक इतके अपार आहे की त्याचा अंत लागत नाही. त्यामध्ये प्रचंड शरीराचे जलचर पुष्कळच आहेत. त्या अवरोनोदकाला वाऱ्याचा आधार आहे. हा वायू गहन, दाट आणि घट्ट आहे, म्हणून ते पाणी कोणत्याही बाजूने वाहून जात नाही. त्या वायूला आधार आहे घट्ट व कठीण अहंकाराचा. हा अहंकार जडद्रव्याचा म्हणजे पृथ्वीचा बनलेला आहे. असा त्या भूगोलाचा मोठा विस्तार कोणीच जाणत नाही. पृथ्वीवर अनेक प्रकारच्या खाणी आहेत. त्यात खूप धातू व रत्ने आहेत. शिवाय कल्पतरू, चिंतामणी आणि अमृतकुंडे पृथ्वीवर आहेत. अनेक बेटे आहेत, अनेक खंडे आहेत. त्यावर अगदी ओसाड प्रदेश आहे. तसाच अनेक प्रकारचा जीव प्राण्यांनी भरलेला प्रदेश आहे. मेरूभोवती कापलेले कडे आहेत. त्यातून पुष्कळ कवडसे पडतात. नाना पदार्थांचे सपाटन वृक्ष उगवलेले आहेत. त्याच्याजवळ लोकालोक पर्वत आहे. तेथे सूर्याचे चक्र फिरत असते. चंद्र पर्वत, द्रोण पर्वत, मैनाक असे मोठे पर्वत आहेत. निरनिराळ्या देशात निरनिराळे दगड आहेत. निरनिराळ्या प्रकारची माती आहे. नाना प्रकारच्या विभूती आहेत, छंद आहेत, बंद खाणी आहेत. त्यामुळे पृथ्वीला बहुरत्न वसुंधरा असे म्हणतात. पृथ्वीसारखा दुसरा पदार्थ नाही. पृथ्वी जिकडे तिकडे अफाट पसरलेली आहे.
सगळ्या पृथ्वीवर प्रवास करून ती पाहणारा कोणीच माणूस नाही. पृथ्वीशी तुलना करता येईल असा दुसरा पदार्थ नाही. या पृथ्वीवर हजारो प्रकारच्या वनस्पती आहेत. परमात्मा एकदा ते निर्माण करून गेला. पृथ्वीवर असंख्य जीव येतात व जातात. अवतारांची मालिका होऊन जाते. निरनिराळ्या देशात निरनिराळ्या वनस्पती व पिके असतात. पाहू गेले तर त्यापैकी एकसारखे एक कोणतेच नसते. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ अशी 3 अपूर्व स्थाने त्याने रचली आहेत. पाताळात प्रचंड सर्पांची वस्ती आहे. ही अतिविशाल पृथ्वी म्हणजे नाना प्रकारच्या वनस्पतींच्या बीजांची खाणच आहे. अंतरात्म्याची ही मोठी विलक्षण करणी आहे. गड, कोट, अनेक गावे आणि लहान मोठी सुंदर शहरे या सर्वांमध्ये जगदीश्वराची वस्ती असते. पूर्वी अतिशय बलवान पुरुष होऊन गेले. या पृथ्वीवरच त्यांनी वाटेल तसा धुमाकूळ घातला, पण स्वतःच्या सामर्थ्याने ते पृथ्वीहून निराळे राहिले असे काही घडले नाही. ही पृथ्वी पुन्हा अशी होण्याचा संभव नाही. या पृथ्वीवर असंख्य जीव होऊन जातात. अनेक प्रकारचे अवतार देखील या भूमंडळावरच झाले. आज देखील असा साक्षात पुरावा आहे की पृथ्वीच्या आधारानेच नाना प्रकारचे जीव जीवन जगतात. त्यासाठी काही कल्पना करण्याचे कारणच नाही. काही लोक जमीन माझी असे म्हणतात. शेवटी आपणच मरून जातात. पण कितीही काळ गेला तरी पृथ्वी मात्र जशीच्या तशीच राहते. पृथ्वीचा हा महिमा असा आहे. तिला दुसरी उपमा, कोणतीही उपमा देता येणार नाही. अगदी ब्रह्मादिकांपासून तो थेट आमच्यापर्यंत सर्वांना पृथ्वीचाच आधार आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पृथ्वीस्तवन निरूपण नाम समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.